नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत. मित्रांनो, तुमच्या घरात पाल दिसताच तिच्यावर टाका ही एक वस्तू, घर पैशाने भरेल. मित्रांनो, जवळपास आपल्या सर्वांच्याच घरात पाली ह्या असतात. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये ते आपल्याला जास्त दिसतात. काही जण या पालींना पाहून घाबरतात, तर बरेच जण त्यांचा तिरस्कारसुद्धा करतात. पण मित्रांनो, शास्त्र असे मानते की या पाली आपल्याला शुभफळ देऊ शकतात. भारतामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत ज्या ठिकाणी पालींची पूजा केली जाते. त्यापैकीच एक मंदिर म्हणजे श्री रंगम रंगनाथ स्वामी मंदिर. या मंदिरामध्ये पालींची चित्र कोरलेली आहेत. असे म्हणतात की या ठिकाणच्या पालींचे जे व्यक्ती दर्शन घेतात त्यांना दुप्पट देवदर्शनाचा लाभ होतो. मित्रांनो, शगुनशास्त्रानुसार या पाली आपल्याला भविष्यातील घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात. तुम्ही सकाळच्या वेळी जेवण करताना जर तुम्हाला पालींचा आवाज आला तर मित्रांनो, लवकरच तुम्हाला शुभ बातमी मिळणार असते किंवा एखादे शुभ फळ तुम्हाला मिळणार आहे. जर या पालींचे भांडण होताना तुम्हाला दिसले तर तुमच्या सोबत वादविवाद नक्कीच होणार आहेत. मग ते कुटुंबात होतील किंवा बाहेर होतील. मित्रांनो, दिवाळी हा तर खूप शुभ सण मानला जातो. अशा दिवाळीच्या रात्री जर आपल्याला पालींचे दर्शन झाले तर तुमच्या घरामध्ये वर्षभर सुखसमृद्धी नांदणार आहे, हे लक्षात ठेवा. आज मी तुम्हाला पाली संबंधीचा असा एक उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील. तुमच्या घरात धनाची वर्षा होईल. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरात ज्यावेळेस एखादी पाल दिसेल, भिंतीवरती एखादी पाल दिसेल, त्यावेळेस ताबडतोब तुमच्या देवघरातील कुंकू आणि तांदूळ घेऊन या आणि हे कुंकू आणि तांदूळ हे या पालीवरती टाका आणि त्यानंतर हात जोडून तुमचे जे काही मागणं असेल ते तुम्ही मागा. तुमची इच्छा बोलून दाखवा. मित्रांनो, हे कुंकू आणि तांदूळ पालीवर फेकल्यानंतर जी तुम्ही इच्छा मागाल ती तात्काळ पूर्ण होते. माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहतात, तुमच्या घरावरती प्रसन्न राहतात. तुमच्या धनासंबंधी, पैशासंबंधी ज्या समस्या असतात त्या सुटतात. धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग या उपायामुळे मोकळे होतात. मित्रांनो, असा हा उपाय आपण आपल्या घरात नक्कीच करून पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला, नातलगांना शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. धन्यवाद.